आणि यानंतर ठाण्यामधून एक ब्रेकिंग बातमी येते। ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या 4थ्या मजल्यावरती काही वेळापूर्वी आग लागलेली होती। ही आग विझवण्यामध्ये आता यश आलेलं आहे आणि या आगीमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाहीये अशी माहिती मिळते। मात्र या मजल्यावरती नगरविकास विभाग आहे आणि त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे इथे होती, त्यांना आग लागल्यामुळे ती जळून खाक झालेली आहेत अशी माहिती सध्या समोर येते। ठाणे महानगरपालिकेमधल्या मुख्यालयामध्ये ही आग लागलेली आहे। ही आग विझवण्यामध्ये यश आलेलं आहे, मात्र या ठिकाणी असणारी महत्त्वपूर्ण कागदपत्र या आगीमध्ये जळून खाक झाल्याचं कळतंय। याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडून। अक्षय, ही आग नेमकी कशी लागली आहे, काय कारण समोर येत आहे? सध्या तरी आग नेमकी कशामुळे लागली, कशी लागली या संदर्भात माहिती नाही, कारण की अगदी थोड्या वेळापूर्वीच ही आग आटोक्यात आलेली आहे। मात्र एक प्राथमिक कारण हे शॉर्ट सर्किटचं दिलं जातं आहे, पण महत्वाचं हे आहे की यामध्ये कोणाला दुखापत झाली नाही। तरी देखील या फ्लोअरवर म्हणजे ज्या माळ्यावर ही आग लागली होती त्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात नगरविकास विभागाची अनेक कागदपत्र आहेत, ज्या कागदपत्रांमध्ये ठाणे शहरातील नगरविकास विभागाच्या महत्त्वाच्या नोंदी होत्या, त्या अनेक कागदपत्रांना देखील आग लागल्याचं समोर आलेलं आहे। आणि त्यामुळे या संपूर्ण कागदपत्रांना आग लागल्यामुळे आता या नोंदींचं काय होणार, त्याचे डिजिटलायझेशन केलं गेलेलं आहे का, हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण ठाणे महानगरपालिकेच्याच इमारतीला 2 महिन्यांमध्ये, एका महिन्यामध्ये ही दुसरी आग लागलेली आहे। त्यामुळे संपूर्ण ठाणे महानगरपालिकेच्या इमारतींच्या संदर्भात एक ऑडिट होणं गरजेचं आहे, जे होईल असं गेल्या वेळी ज्यावेळी आग लागल्याने 2 जणांचा मृत्यू झाला त्यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलेलं होतं। मात्र तरी देखील आज मुख्यालयातच आग लागल्यामुळे या ऑडिट संदर्भात आणि ठाणे महानगरपालिकेच्या एकूणच व्यवहारासंदर्भात, सुरक्षिततेसंदर्भात इथे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। अगदी धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीसाठी। तर ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या 4थ्या मजल्यावरती ही आग लागलेली होती आणि ही आग विझवण्यामध्ये आता यश आलेलं आहे।